भिंगारी संघ फलंदाज पाठवा प्लीज. चला फलंदाज पाठवायचा आहे. द मॅच इज स्टार्ट. न्यू यंगस्टर बॉल वॉन द टॉस अँड चूज टू फील्ड पास. कमेंट्री बॉक्स मध्ये माझ्यासोबत रोशनजी पाटिल सर जोड़ने के लिए त्यांचं मी स्वागत करतो. फाइनल में सभी का स्वागत है. सभी दर्शकों का 12 बज चुके हैं और ज़बरदस्त मुकाबला. कहते पाने को अभी कई मुकाम बाकी है, इस खेल के कई इम्तिहान बाकी है. अभी तो नापिए मुट्ठी पर सभी हमने, अभी तो पूरा आसमान बाकी है. आसमान की बुलंदी को छूने वाली नमो चषक की 2 महारथी टीमें. अगदी दमदार स्पर्धेचं आयोजन भारतीय जनता युवा मोर्चा नमो चषक भव्य क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव घे पंगा खेळाचा करदंगा विजयाचा आणि विजयाचा शंखनाद करण्यासाठी दोन्ही संघ सज्ज असतील. सन्माननीय गुड्डू जोशी पेटगाव यांचं या नमो चषकामध्ये मनपूर्वक स्वागत आणि त्यानंतर माहीबाई महेंद्र जोशी आपले मनपूर्वक स्वागत. गुड्डू जोशी के द्वारा कई टूर्नामेंट्स में इंटरनेट की सेवा सुविधा उपलब्ध की दी जाती है. ऐसे हमारे पेट के दोस्ती के दुनियातील एक राजा माणूस गुड्डू जोशी उनका हम स्वागत करते. अगदी सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. क्रिकेट खेळाची रंगत आमच्या पाहुण्यांच्या संगत, अगदी पाहुण्यांचा सहभाग, क्रिकेट रसिकांची साथ याच मुले की काय या नमो चषकाला एक वेगळी झळक इथे प्राप्त केली जाते. एक खास आयोजन नमो चषक 2025. गतवर्षी पाहिलं तर कळंबोलीमध्ये हे नमो चषकाचं एक दमदार पर्व पार पडलं. अगदी लाखापेक्षा जास्तीत जास्त खेळाडूंनी तिथे सहभाग नोंदवला आणि त्यानंतर या वर्षीचा विचार केला तर ग्रामीण क्रिकेटला एक वेगळी झलाली प्राप्त करण्यासाठी एक दमदार स्पर्धेचं आयोजन इथे संपूर्ण आयोजकांच्या माध्यमातून इथे सफलतेने पार पाडलं जातं. भिंगारी बनाम वहाल जो टीम नमो चषक पे चैंपियन बनेगी उसे 1,11,111 रुपये देकर आकर्षक चषक देकर सम्मानित किया जाएगा और दूसरे नंबर पे 55,555 रुपये देकर उसे भी सम्मान किया जाएगा. और चैंपियन बनने के लिए ये दोनों टीमें बीच मैदान के अंदर है. दोनों को ढेर सारी शुभकामनाएं. अगदी 9 फेब्रुवारी या स्पर्धेचा सांगता सोहळा, याची देही याची डोला, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याचसाठी केला होता. ठास की शेवट मात्र गोड बाबा आणि शेवट अगदी गोड पाहायला मिळतो. नमो चषकाची फायनल मॅच. चेंडूची पूर्तता करा. सातत्याने चेंडूची मागणी केली जाते. कुणाल नाइक गेंदबाजी बल्लेबाजी के लिए आ चुके हैं. पिछले 2 मैच के हीरो कुणाल नाइक जिसने बामन डोंगरी को हराने में सबसे ज़्यादा रन बनाए थे और उसी कुणाल नाइक ने अब वलवली को हराने के लिए सबसे बेहतरीन बैटिंग की थी. 2 मुकाबले में इस बंदे ने मैन ऑफ द मैच का अवार्ड जीता है और मैं कहूँगा मैन ऑफ द सीरीज के रेस में इनका नाम भी यहाँ से जोड़ दिया है रोशन. अगदी गुलदस्त्यामध्ये आपल्याला इनाम पाहायला मिळेल. तर सन्माननीय गुड्डू जोशी यांचा शाही सत्कार सोहळा स्वागत कक्षामध्ये संपन्न केला जाईल. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस गुड्डू जोशीची ओळख आहे आणि गुड्डू जोशी म्हटलं तर अनेक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये त्यांच्याकडून इंटरनेट सुविधा विनामूल्य दिली जाते. असे गुड्डू जोशी यांचं स्वागत केलं करतील सन्माननीय मयूर कडू. मयूर कडू यांच्या शुभ हस्ते हा सन्मान सोहळा संपन्न केला जाईल. संपूर्ण प्रवीण स्पोर्ट्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं आणि युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी यांच्या वतीनं हा सन्मान सोहळा नमो चषकामध्ये केला जातो. सन्माननीय बंटी जोशी गुड्डू जोशी यांचा सन्मान सोहळा आणि त्यानंतर महेंद्र जोशी यांचा शुभ सन्मान स्वागत कक्षामध्ये संपन्न केला जाईल. उत्तम दर्जाची लढत पाहायला मिळेल. मेगा फाइनल टाइम आलडे. गुड्डू जोशी का सम्मान होता हुआ मयूर कडू, इनकी भी बहुत बढ़िया मेहनत है. विशाल नाइक है हमारे, महेश दादा, मैं सबका इस्तेकबाल करता हूँ क्योंकि इनके कारण ये नमो चषक आसमान के बुलंदी को छू रहा है. सभी का स्वागत है. आइए चलते हैं मेगा फाइनल की तरफ. दोस्तों एक बार जोरदार तालियां दोनों टीमों के लिए. विश यू ऑल द बेस्ट. पहली बॉल, बिग हिट, बिग स्ट्रोक, धमाका. शुरुआत हो चुकी है. ना रुकूंगा ना थकूंगा, मैं फिर से लौटूंगा. और ये स्ट्रोक था आशीष परदेशी का. आतिशी फटका खेळलाय. आशिष परदेशी ऑन फायर. भिंगारी संघाचा हा दमदार खेळाडू आक्रमकतेने खेळत असताना पहिल्या चेंडूबाजी अगदी शंकनाद केलाय चौकारानं.
धीरज पाटिल का स्वागत हो चुका है 1 गेंद 4। महेंद्र दादा का ये सम्मान होता हुआ वीआईपी डाइस पर स्वागत है आपका भी। ये 2 मेहमान नवाजी हमने की है। अब नॉन स्टॉप मुकाबले की तरफ चलते हैं। धीरज पाटिल ऑन साइड पे ग्राउंड शॉट है अलॉन्ग द कार्पेट, गेंद गई मिड विकेट पर। यहाँ पर महज 1 रन मिलेगा। आशीष परदेशी 2 गेंद 5 पे खेलते हुए, साथ में ये 2 मैच के मैन ऑफ द मैच का हीरो कुणाल नाईक। धीरज पाटील हा न्यू यंगस्टर वाहाल संघाचा धुरंधर गोलंदाज, अगदी पहिल्या चेंडूपासून आक्रमकतेने खेळण्याचा प्रयत्न पिंगरी संघाचा काढो। आशिष परदेशीच्या साथीनं कुणाल नाईक हे आपण 2 मातब्बर फलंदाज पाहतो। पहिल्या सामन्यादरम्यान आजच्या रात्रीतील अगदी बामणडोंगरी संघाविरोधात मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी जिंकणारा अवलिया क्रिकेटपटू ऑलराउंडर कुणाल नाईक। जब सभी ने साथ छोड़ी तब ये संकट मोचक बना। सम्मान दिया, पहली गेंद का अभ्यास किया। फाइनल है भाई, चैंपियन ट्रॉफी जीतनी है। कुणाल नाईक का संयम लाजवाब है और ये बड़ा बल्लेबाज अगर क्रिकेट विश्व में आपको बनना है तो ये संयम होना चाहिए, डिपेंड्स। आणि अगदी शांत रवैयेनं हा फटका खेळला कुणाल नाईकनं। आणि जेव्हा बॅट वरती मध्य पृष्ठभागी जेव्हा चेंडू आदळतो तेव्हा फलंदाजाला कॉन्फिडन्स प्राप्त होतो आणि त्या कॉन्फिडन्सनं कुणाल नाईकनं ठानलंय बचेंगे तो लढेंगे। न्यू यंगस्टर वाहाल जिस फॉर्म में पिछले 3 सालों में हमने देखा है रोशन वाहाल को, प्रयास कोहली, घनश्याम मोंगे, उसके बाद उनके सभी खिलाड़ी बहुत ही फॉर्म में हर साल की तरह। और इस टीम को काफ़ी ज़्यादा पैकर होते। आप देखिए कि ग्रामीण में तो शिडोंग के आकाश दादा स्काईरा 11 के नाम से ये टीम खेलती है। एमआरडीसी में पिछले साल धमाका किया था। उसाटने के मैदान पर भी, अंबरनाथ तालुका में भी ये टीम ने छाप छोड़ी है। और जिस तरीके से न्यू यंगस्टर वाल अब ये क्रिकेट खेल रहे ग्रामीण में, मैं कहूँगा कि बहुत ही जल्दी ये टीम ए या बी पोल में आपको देखने मिलेगी। नक्कीच, कारण रायगड ठाणे या दोन्ही जिल्ह्यामध्ये या 2 संघांचा विचार केला तर सर्वाधिक भ्रमंती करणारे हे 2 दादा संघ अंतिम लढतीमध्ये नमो चषकाची फायनल खेळत आहेत। 2 संघांचा विचार केला, लेजंड खेळाडूंचा भरणा आहे, युवा शक्तीचा जागर आहे आणि नमो चषकाचा जागर जिंकण्यासाठी दोन्ही संघ त्याच ताकदीने खेळतील। फर्स्ट स्लिप मध्ये चेंडूची धडपकड केली जाते, 1 धाव प्राप्त होत असताना सांघिक कोठा अगदी पुढे मार्गस्थ होतो। बिनगडी बाद 8। आशीष परदेशी, कुणाल नाईक सलामी बल्लेबाज, कोई बड़ा स्ट्रोक अभी तक नहीं लग पाया। 8 पे 0 पावर प्ले की ओवर में धीरज पाटिल ने अपने टीम को धीर यानी संभाला है, संभाल के रखा है। बिल्कुल सही गेंदबाजी कर रहे हैं। देखिए 2 बड़े बल्लेबाज है भिंगारी के, फाइनल चल रहा है, लेकिन धीरज पाटिल हाथ खोलने का मौका नहीं दे रहे बल्लेबाज को। बिल्कुल जकड़ के रखा है, शांत रखा है, क्योंकि ये फाइनल का मैच है। वो भी 100% बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं। प्रवीण सर, पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार आणि त्यानंतर अलीकडच्या 4 चेंडूमध्ये आलेल्या 4 धावा, एकूण 8 धावा या गोलंदाजानं खर्ची केल्या। अविरतपणे दमदार सवारी, नमो चषकातील हा दमदार, शानदार, रुबाबदार षटकार। सन्मान्य जयेशजी भोईर यांचा इथे सन्मान केला जाईल। जयेश भोईर, आपण स्वागत कक्षामध्ये यावं मी आयोजकांना विनंती करतो। विशाल दादा नाईक खारगर, विशाल नाईक दादा आपल्या शुभ हस्ते जयेशजी भोईर जे खूप सुंदर बॅनर प्रिंटिंग करत असतात आणि हे संपूर्ण बॅनर एक कटआउट पाहिले तर जयेश दादा भोईर यांचीही कमाल आहे, त्यांचा टॅलेंट आहे। मैत्री प्रिंटर्सचे ते मालक देखील आहेत जयेश भोईर, यांचं आपण इथे स्वागत करूया। मंचावरती आपण हे सुंदर बॅनर पाहतो आणि या स्पर्धेचं आयोजन पाहिलं रोशन खूपच सुंदर आहे, कारण आत्तापर्यंत असं आयोजन आपल्याला पाहायला भेटत नाही। सध्या तरी विचार केला मंडप डेकोरेशन जास्त वापरला जातो, परंतु इथे बॅनर सर्व बाजूला आपल्याला पाहायला मिळतात। एक खूप चांगलं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून। 14 रन 0 विकेटों के नुकसान पर आशीष परदेशी ने 12 बनाए, कुणाल नाईक 2 पे खेल रहे और अब आएंगे नन्ना मुन्ना जादूगर घनश्याम पाटिल। बेस्ट कैप्टन ऑफ वाहाल उसे कहा जाता है। कमाल का ये खिलाड़ी है, उम्र इनकी कम है लेकिन टैलेंट इनमें कूट कूट के भरा है। जयेश भोईर का सम्मान होता हुआ, मैत्री प्रिंट्स के वो ओनर है। बैनर प्रिंटिंग विशाल नाइक के द्वारा उनका सम्मान, सामने उनके साथ है संदीप वास्कर, फाउंडर ऑफ पीटीसी लाइव और पूरी कमेटी। धन्यवाद। चलिए मैच की तरफ चलते हैं। पहला ओवर का खेल समाप्त, 14-0 विकेट। कुणाल नाइक अब वो शांत नहीं रहेंगे क्योंकि कुणाल नाइक ने पहले ओवर में 2 ही बनाए। ऐसे में उनको पता है फाइनल है और वाहाल बड़ी टीम है, वो कब्जा कभी भी कर सकती है। तो वाहाल टीम का जो टारगेट है वो कुणाल नाइक है, लेकिन कुणाल नाइक जानते हैं कि
उन्होंने 2 मैच में मैन ऑफ द मैच का अवार्ड जीता है, कमाल की पारी खेली है, ये सबसे इंपॉर्टेंट मैच है, तो इनका बल्ला चलना चाहिए इस मैच में। फुल टॉस गेंद हल्के हाथों से कट किया, थर्ड मैन डीप बैकवर्ड पॉइंट सीमा पर, 4 रनों के लिए खूबसूरत शॉट लजीज। स्क्वेअर कटचा आपण देखना फटका पाहिला। कुणाल नाईक आता आक्रमकतेने खेळतो, अविरतपणे धाबा विस्फोटक अंदाजामध्ये बनवण्याच्या इराद्यानं हा खेळाडू आक्रमकतेने खेळलाय आणि त्यानं ठाणलंय बचेंगे तो लढेंगे आणि हा रवैया आजमावत असताना येतोय हा नमो चौकार। हल्के से स्क्वायर कट पॉइंट पे 4 रनों के लिए 18 पे 0। कुणाल नाइक घनश्याम पाटिल के सामने मैच चल रहा है, ये बैटल चल रहा है, पहली गेंद पे 4। नहीं थी जरूरत इस शॉट की रोशन, देखिए सीधे बल्ले से आज कुणाल ने बहुत बढ़िया बढ़िया स्ट्रोक मारे हैं, लेकिन फाइनल में कुछ अलग करने की कोशिश वो कर रहे, लगा तो आबाद नहीं तो बर्बाद, रिवर्स शॉट। नक्कीच वेगळेपण साधे करणारा हा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉलची राहिली समाप्ती। बॉलिंग ट्रॅक वरती नन्ना मुन्ना जादूगर घनश्याम पाटील, एक चांगलं काम या गोलंदाजाच्या मार्फत पाहायला मिळतं। हो रोखले रोखले पूर्णपणे बांधून ठेवले, धावसंख्येला टाळले बंद आणि हे पाहता नॉन स्ट्राइक येईला काहीसा धोका होता। कुणाल नाईक सहज गतीने आपल्या घरामध्ये घर वापसी करतो, परंतु एक धाव चपलतेनं इथे प्राप्त केली जाते। बक्षीस वितरण सोहळ्याची लगबग आता सुरू होईल। रोशन, आज हमारे लिए बहुत बड़ा दिन है, क्योंकि हमें नहीं पता था कि हम भी रायगढ़ वर्सेस ठाणे के मैच में हमें कमेंट्री करने का मौका मिला। मच्छिंद्र पाटिल सर, ये आपके कारण, ये आपका प्यार है, और संदीप जी वास्कर, प्रवीण दादा पाटिल होंगे हमारे, संपूर्ण आयोजक टीम का मैं आभार व्यक्त करता हूँ कि हम जैसे कमेंटेटर को आपने यहाँ पे मौका दिया रायगढ़ वर्सेस ठाणे में एक सत्र में कमेंट्री करने के लिए। नक्कीच सर्व आयोजक टीमचं मनस्वी इथे आभार व्यक्त केलं जाईल। दरवर्षी नमो चषकाचे आपण अगदी साक्षीदार ठरतो आणि इथे अगदी नमो चषकाचा मानकरी कोण, अगदी लाखापेक्षा जास्त प्राइज आहे आणि हे प्राइज जिंकण्यासाठी दोन्ही संघ त्याच ताकदीने खेळताना पाहायला मिळत आहेत। घनश्याम पाटील ओहो प्रार केला ऑन द कार्पेट, मिड विकेट कडे चेंडू ट्रॅव्हल होतो, एकदा प्राप्त केली जाते, दुसरीचा प्रयत्न आहे परंतु नकार राहिलाय। स्ट्रायकर खेळाडू कुणालने नकार दिलाय। नॉन स्ट्रायकर खेळाडू आशिष परदेशी अगदी 5 चेंडू खेळला, 13 धावा त्याच्या बाडमधून। कुणालचा विचार केला अगदी 5 चेंडू मध्ये फक्त 7 धावा त्याच्या बाडमधून येतात, परंतु या धावा पुरेशा नसाव्यात या उत्तरार्धासाठी। कुणाल नाइक को इतना शांत पिछले 2 मुकाबले में हमने नहीं देखा, क्योंकि बामन डोंगरी के खिलाफ जिस तरीके से वन मैन शो बैटिंग की है, कमाल की थी, और दूसरे मुकाबले में भी उन्होंने मैन ऑफ द मैच का अवार्ड जीता, 23 रनों की पारी खेली। वही कुणाल नाइक, अब वहाल के गेंदबाजों ने उन्होंने शांत रखा है। घनश्याम पाटिल ने 5 गेंदों पे 7 पे खेल रहे कुणाल, टीम का टोटल 20, 0 विकेट। इस बार देखिए हल्की सी कट लगी है, पॉइंट गली पे फील्डर है, 1 रन महज मिलेगा। बहुत ही शांत खेले, और मैंने कहा था वहाल टीम जिस अत्युत्तम फॉर्म में पिछले 2 साल हमने देखा रोशन इस टीम को, कई मैदान पे ये टीम सुपर 8 में है, सुपर 12 में है, और हमेशा टॉप 5 टॉप 4 में वहाल को हमने देखा है। ये टीम का जो शेयर मार्केट है अपग्रेड होता जा रहा है दिन ब दिन। नक्कीच, कारण खेळ जेव्हा अपडेट होतो तेव्हा अगदी उत्तम दर्जाचा माहोल तयार होतो, त्यातून विजय संपादन केले जातं आणि प्रेक्षक अगदी खांद्यावरती उचलतात आणि हे पाहता अगदी इथून जिंकल्यानंतर सुद्धा तोच काहीसा वावर पाहायला मिळेल। पंचांचा इशारा पाहायला मिळतो, व्हाईट बॉल। बिल्कुल, प्रवीण दादा पाटिल साहब का ये सपना पूरा हो चुका है। रायगढ़ वर्सेस ठाणे मेरे ख्याल से 2 रातों में या 1 रातों में इन्होंने इस शेड्यूल को बनाया और एक खिलाड़ी इकट्ठा किए। ताजुब की बात है रोशन, देखिए कितनी ज़्यादा पावर है इसमें इनमें, क्योंकि रायगढ़ वर्सेस ठाणा जब मुकाबला रखा जाता है मेरे ख्याल से 1 महीना या 1 हफ्ते पहले ही उसका इन्विटेशन भेजा जाता है, लॉट्स बनाए जाते हैं। लेकिन प्रवीण दादा पाटिल की बात करें तो मैच 24 घंटे में उन्होंने सोचा कि रायगढ़ वर्सेस ठाणे का मुकाबला रखे, और मेरे ख्याल से वो करके भी दिखाया। नक्कीच एवन दर्जाचं कार्य राहिलं। प्रवीणजी पाटील असतील, प्रशांतजी खानावकर असतील, आणि त्यानंतर खरं तर ही स्पर्धा यशस्वीरित्या पाहतो याचं मुख्य कारण प्रमुख मार्गदर्शक माननीय श्री प्रशांत दादा ठाकूर साहेब, आमदार पनवेल विधानसभा, त्यानंतर माननीय श्री परेशजी ठाकूर साहेब, सभागृह नेते पनवेल महानगरपालिका, यांचं कौतुकास्पद कार्य। और उनके साथ श्री मयूरेश जी नेतकर, जिलाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा रायगढ़, उनका भी बड़ा योगदान है। सभी का योगदान, सबका साथ सबका विकास, और इसीलिए इसे कहते हैं नमो चषक। आणि त्यानंतर एवन दर्जाचं कार्य सन्माननीय प्रवीणजी काळूराम पाटील नगरसेवक, आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं संपूर्ण
प्रवीण स्पोर्ट्स प्रवीण वेलफेअर असोसिएशन यांची प्रचंड मेहनत आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ खारघर आणि प्रवीण पाटील यांच्या सर्व सहकारी फ्रेंड सर्कलचं सुद्धा कौतुकास्पद कार्य। इसी मैदान पर कल से खारघर प्रीमियर लीग की शुरुआत होगी। केपीएल और केपीएल में जो भी खिलाड़ी शुमार है खारघर के, मैं उन्हें शुभेच्छा देता हूँ। 23-0 12 गेंदों का खेल बचा है। फाइनल आप देख रहे हैं, कौन बनेगा चैंपियन। कल नाके नाके पे चर्चा होगी, टपरी टपरी पे चर्चा होगी। नमो चषक चैंपियन ट्रॉफी किसने उठाए, कौन जीता, 1,11,111 रुपये, 1 लाख की धनराशि। बहुत बड़ी रोशन और नमो चषक में इन टीमों को मौका मिला है। अगदी लाखात एक ही आपण स्पर्धा पाहतो। प्रवीण अनेक स्पर्धा घडतात, परंतु 188 पनवेल विधानसभेची अगदी रॉयल स्पर्धा पाहतो नमो चषक। क्रिकेट लाखों दिलों का खेल है और नमो चषक लाखों लोगों की दिलों की धड़कन है, ऐसा हम जरूर कहेंगे। बहुत बढ़िया। 2 ओवर बचे, सुजल गरत आप गेंदबाजी के लिए आएंगे। देखिए प्रयास कोहली ने जो बॉल्ड आउट किया, उसके बाद ये टीम फाइनल में पहुंची है। न्यू यंगस्टर बहाल, बढ़िया स्ट्रोक, स्लॉट में आई, बिग हिट, बिग शॉट, मैक्सिमम, द ह्यूज राउंड ऑफ द फ्लोर, ओवर द मिड विकेट, 6 रन। आशीष परदेशी। नमो चषकाचा आपण डंका पाहतो। भारतीय जनता पार्टी अगदी या पूर्णपणे भाजपा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दमदार स्पर्धेचं आपल्याला आयोजन पाहायला मिळतं। एकमेव पक्षश्रेष्ठ भाजपा, एकमेव पक्षतत्वनिष्ठ भाजपा, एकमेव बलाधिष्ठ भाजपा, भारताचं भविष्य भाजपा, कार्यकर्ता घडवणारा पक्ष म्हणजेच भाजपा, असा आमचा पक्ष भाजपा। आणि नमो चषकाचा दमदार हा माहोल पाहतो। मेगा फायनलचा सामना। क्या बात है, सबका साथ सबका विकास। एक और बढ़िया स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच, परफेक्ट मिडल ऑफ द बैट, ओवर द मिड विकेट, 6 रनों के लिए लगातार 2 6। कहानी में ट्विस्ट, मैच का टर्निंग पॉइंट है और ये फाइनल की दावेदारी पेश की है आशीष परदेशी ने। ये कमाल का बल्लेबाज है, एक दमदार कामगिरी। संघ आहे भिंगारी, आशिष परदेशी अगदी अतिशय फटके खेळत असताना षटकरांचे शंखनाद आहेत। 8 चेंडूमध्ये 26 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग त्याच्या बॉलमधून पाहायला मिळते। विराट फटके काय असतात हे त्याने दाखवून दिलं, ज्याच्या जोरावरती धावा विस्फोटक अंदाजामध्ये पुढे मार्गस्थ होत आहेत। बिनगडीबाद 35। टेंशन का माहौल है। वाल के खिलाड़ी चर्चा कर रहे हैं कि ये 2 लगातार जो छक्के लगे, 2 बॉल 2 6, उसके बाद माहौल गर्म हो चुका है और आशीष परदेशी ऑन फायर। मुझे लगा कि इस मैच में भी कुणाल नाइक का बल्ला चलेगा, लेकिन आशीष परदेशी ने तड़का मारा है और कुणाल नाइक रुके आखिरी ओवर के लिए। तो ये गेम प्लानिंग भिंगारी की सेट हो चुकी है। 35-0 सुपर मैच। संघर्ष इंसान को बनाता है और ये संघर्ष कर रहे हैं भिंगारी टीम। शानदार मैच है। भिंगारी ने आज बामन डोंगरी को हराया, भिंगारी ने सेमीफाइनल में वलवली को हराया और लगातार तीसरा मैच खेल रहे भिंगारी, बिना थके बिना रुके जीतते जा रही है और फाइनल में भी धमाका कर रही है भिंगारी। व्हाट अ मैच ऑन हैट्रिक बॉल, वाइड यॉर्कर बॉल। इसी गेंद ने कई बल्लेबाज को परेशान करके रखा है टेनिस क्रिकेट विश्व में। वाइड यॉर्कर बॉल, जब एक गेंद पर 1 की जरूरत होती है रोशन, या एक गेंद 6 की जरूरत होती है, तो ज्यादातर गेंदबाज वाइड यॉर्कर बॉल का इस्तेमाल करते हैं। नक्कीच त्या प्रयत्नामध्ये आपण गोलंदाजांना पाहतो। असाच प्रयत्न सुजल घरतच्या मार्फत पाहायला मिळतो। अलीकडच्या 2 चेंडूमध्ये या गोलंदाजावरती 2 हल्ले चढले गेले, जिथे षटकार आले आणि हे पाहता अगदी 35च्या घरामध्ये धावा पाहायला मिळत आहेत। अगली पेशकश, काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न, बॅटची करा आणि खेळाडू होतोय बाद। पहिला देदका टीम भिंगारीला आणि इथे खेळाडू बाद होतोय। आतिशी पारी खेळणारा आशिष परदेशी बॅक टू द पवेलियन। अप्रतिम दमदार आमदार प्रशांत ठाकूर यांचे हे आपण शीर्षक गाणं पाहतो आणि याच खारघर परिभागातून सर्वाधिक लीड मिळाली होती आमदार साहेबांना। स्क्रीन पर आप मेहमान देख सकते हैं जिनका अभी सम्मान हुआ। गुड्डू जोशी है, उनके साथ महेंद्र दादा, प्रवीण दादा पाटिल को आप देख सकते हैं। उनका शामियाना
और महेश दादा की एक बहुत ही ज़्यादा मेहनत है इस टूर्नामेंट के लिए। लगातार मेहमान नवाजी उन्होंने की, अब थोड़ा सा आराम कर रहे। अब इंतजार है चॅम्पियन का, अब इंतजार आहे सन्मान सोहळा यानी प्राइज सेरेमनी का। नक्कीच अगदी बक्षीस वितरण सोहळ्याची लगबग आता सुरू होईल आणि अगदी शाही बक्षीस वितरण सोहळा नमो चषकाचा इथे याची देई याची डोला पाहायला मिळेल। कैप्टन सूरज परदेशी आ चुके, 0 शुरुआत करेंगे सूरज। 35 पे 1, आखिरी 8 गेंदे बची है टोटल भिंगारी के लिए और 35 का आंकड़ा उन्हें आगे बढ़ाना है। चैंपियन कौन बनेगा? बॉलर तैयार। मिस टाइमिंग, पिछली कैच रुशाल ने पकड़ी थी, अब रुशाल। देखिए 2 कैच एक खिलाड़ी ने एक एक्शन में पकड़ी रोशन, वो है रुशाल गरत। बहुत शानदार फील्डिंग और लगातार विकेटों का सिलसिला जारी है। डीजे म्यूजिक। क्या बात आहे, विजयाचा चौकार आमदार साहेबांनी लगवला, परंतु जी मेहनत आपण पाहिला खऱ्या अर्थाने प्रवीणदादा पाटील खारघर यांच्या माध्यमातून सर्वाधिक करण्यात आली आणि त्यांचं कौतुक देखील झालं पाहिजे। नक्कीच ज्येष्ठांच्या मार्गदर्शनानं त्यानंतर युवा शक्तीच्या नेतृत्वामध्ये अगदी ती निवडणूक आपण जिंकताना पाहिली। मेरा बूथ सबसे मजबूत या संकल्पनेतून अगदी भारतीय जनता पार्टीचा आपण विजय पाहिला। फरिश्ता, फरिश्ता हम उसे कह सकते हैं। अब आएंगे दर्पण मडवी। दर्पण मडवी 2 मैच उनके लिए खास नहीं थी, लेकिन तीसरी मैच वो धमाका कर रहे। लॉन्ग लेग सीमा पार, बिग शॉट, नमो षटकार। नमोचा आपण जागर पाहतो। अगदी आत्मीय भावनात्मक संबंध जर मानले तर खऱ्या अर्थानं भारताचे विकासाचे महामेरू सन्माननीय निश्चितच नरेंद्र मोदी साहेब पहिल्यांदा अगदी 2013 मध्ये भाजप पंतप्रधान पदासाठी जेव्हा त्यांचं नाव आलं तेव्हा अगदी रायगड किल्ल्यावरती जाऊन राष्ट्रसेवेसाठी आशीर्वाद मागितले होते नरेंद्र मोदी साहेबांनी रायगड किल्ल्यावरती शिवरायांकडे। लगातार 3 बार उन्हें कामयाबी मिली है, 3 बार भारत के प्रधानमंत्री होने का उन्हें मौका मिला। और पनवेल में अगर देखें तो लगातार 4 बार आमदार साहब प्रशांत ठाकुर साहब को वो मौका जरूर मिला है। शानदार रोशन, और यहाँ पे आप देख सकते हैं एक छक्का लगा। जिस बल्लेबाज की भी बात कर रहा था दर्पण मडवी, पिछले 2 मुकाबले में काफ़ी सस्ते में वो आउट हो रहे थे, उनका फॉर्म आउट फॉर्म चल रहा था, लेकिन आखिरी सबसे इम्पॉर्टंट मैच में दर्पण मडवी ने छक्का मारा है। 3 षटकांचा खेळ समाप्त होतो। एकूण धावा 2 गडी बाद 41 आणि अगदी या स्पर्धेचा सांगता सोहळा तुम्हाला पाहायला मिळेल। नमो चषकाचा चॅम्पियन कोण? राम प्रहरवरती पहिली बातमी येईल उद्याच्या नक्कीच पेपर मध्ये की चॅम्पियन कोण है। फ्रंट पेज पे वो न्यूज़ आएगी कि नमो चषक का चैंपियन कौन है, उनकी तस्वीर भी होगी और मजा भी आएगा दोस्तों। तो न्यूज़ में आने का ही पूरा पेपर में आने का आपको मौका मिलेगा। सन्माननीय राहुलजी बेहरा युवा नेतृत्व यांचं इथे शुभागमन झालंय। आपलं मनपूर्वक स्वागत। आखिरी ओवर लेके आएंगे समीर नाइक, वाल की ओर से 41 2 विकेट, बहुत ज्यादा रन बने चैंपियन बनने के लिए, क्योंकि अभी 3 ओवर 41 बने रोशन, यानी 13.5 का रन रेट, 13.67। तो आगे चल के कुणाल नाइक के स्ट्राइक पे मुझे लग रहा है ये खिलाड़ी 6 गेंदे खेलना पसंद करेगा। डेथ ओवर, स्लॉग ओवर मजा आएगा। फाइनल का मैच है, आखिरी ओवर लेके आएंगे समीर नाइक। मैच ऑन, रोमांचक मुकाबला, नमो चषक, आखिरी मैच का पहला सत्र। पहिला बॉल वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल। बुलाडे सरांचा इशारा येतोय, व्हाईट बॉल इथे आकारला जाईल। एकनं सांगी कोटापुढे मार्गस्थ होतो। एकूण धावा 42। 2 गड्यांचा खात्मा पाहतो। या धावा पुरेशा नाहीयेत हे माहिती आहे आणि हे पाहता अगदी कमाल धमाल मालामाल खेळ साध्य करण्यासाठी विजयाचा पाईक म्हणून अगदी पाहिलं जातं भिंगारीच्या कुणाल नाईककडे। सुपर बल्लेबाज है कुणाल नाइक, पिछले 2 मुकाबले में लगातार मैन ऑफ द मैच का अवार्ड जीता है। फाइनल है और इससे अपेक्षा अब ज्यादा होगी भिंगारी टीम को कि अब उनका वापस बलना चलना चाहिए फाइनल में। पहली गेंद हल्के हाथों से ढकेल दिया, लोवर फुल टॉस बॉल, लॉन्ग ऑफ पे बॉल गई है। मैच सिंगल मिलेगा, स्ट्राइक रोटेट नहीं हो पाएगी, शायद एक ही मिलेगा और एक के साथ टोटल बनता हुआ 43। ड्रोन कैमरा लगातार नमो चषक को फिल्मा रहा है काफ़ी ऊंचाई से, और इस टूर्नामेंट की कई बेहतरीन वीडियोस
इस ड्रोन कॅमेरे में कैद है. नक्कीच ड्रोन मास्टरचं सुद्धा कौतुकास्पद कार्य पाहायला मिळतं. पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्हच्या संपूर्ण कॅमेरामॅन संगणक यंत्रणा आमचे केडी ब्रदर्स यांचं मनपूर्वक आभार. एक दमदार कार्य या नमो चषकामध्ये या सर्वांचं पाहायला मिळतं. क्रिकेट में एक बात हमेशा याद रखो, जब तक परफॉर्मेंस है लोग आपको याद रखेंगे. बढ़िया गेंदबाजी, स्ट्राइक रोटेट कर रहे कुणाल नाइक, जिसका इंतजार था. बैकअप के लिए कोई नहीं है. मैंने कहा था कुणाल नाइक स्ट्राइक लेना ज्यादा पसंद करेंगे. और लेग बाइट्स का सिंगल. ये देखिए रोशन मुकाबले में क्या हो गया. मुझे लग नहीं रहा था कि सिंगल कंप्लीट होगा, लेकिन कुणाल की चालाकी देखिए, कितना जल्दी भाग के गए और मौका लिया, क्योंकि उन्हें पता है चैंपियन को हमेशा हमेशा पूछा जाता है नमो चषक में पहला नंबर किसका आया, उसके चर्चा ज्यादा होगी, दूसरे नंबर की चर्चा होगी कम, लेकिन पहले की ज्यादा होती है. नक्कीच, कारण निस्सीम प्रेमाचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे ग्रामीण टेनिस क्रिकेट आणि आयोजकांच्या जादुहीन मेहनतीने साकार होणार हे नमो चषकाचं दमदार आयोजन इथे पाहायला मिळतं. आणि अगदी अजिंक्य पदाला खूप महत्व आहे. आणि आमचे ड्रोन मास्टर नीरज पाटील फडके खारगर, धन्यवाद. बहुत बढ़िया ड्रोन कैमरा ऑपरेट कर रहे हैं. ओवर फुल टच बॉल कट किया हल्के हाथों से, गैप शॉट, दिशा दी, लॉन्ग लेग सीमा पर. 4 रनों के लिए यह कुणाल नाइक की वो जो स्ट्राइक रोटेशन की प्लानिंग थी, उसके बाद देखिए ये लोवर फुल टच बॉल थोड़ी यॉर्कर आने वाली थी, पिक किया उसे और 4 रनों के लिए पिकअप शॉट पाहतो. अगदी उत्तम दर्जाची फटकेबाजी अंतिम चरणामध्ये विस्फोटक अंदाजामध्ये हे फटके खेळले जात आहेत. अगदी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि हेच काहीच गणित कुणालच्या माध्यमातून पाहायला मिळतं. या स्पर्धेतील आमचे डीजे वादक प्रशांत पाटील, डीजे आमचे जाताडे रसानी परिभागातील पनवेल तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील हे नामवंत डीजे वादक यांचे कौतुकास्पद कार्य या नमो चषकामध्ये पाहायला मिळतं. 3 गेंद बची है, बल्ले का किनारा लगा, शॉर्ट टर्नमैन पीछे डायरेक्ट हिट करेंगे, लेकिन महज 1 रन यहाँ से मिलेगा. और इसी एक के साथ टोटल है 49. आखिरी 2 गेंद बची है. मैदान में जो लड़ा वही सबसे बड़ा खिलाड़ी है. हार जीत तो बस वक्त की कहानी है. हार जीत तो क्रिकेट में होती रहेगी, लेकिन लड़ना जरूरी है दोस्तों. और यहाँ पे दोनों टीम लड़ रही है. दोनों टीमों ने कई टीमों को हराया है और फाइनल में पहुंची है. ये तारीफ लायक बात है. और ये पहले सत्र में सबसे बड़ी बात है कि फाइनल में पहुंचना. नमो चषक जहां पे पूरे भारत और पूरे खारगर पनवेल की नजर है इस ट्रॉफी पे, उस ट्रॉफी में आप फाइनल में पहुंच रहे हो तो आपकी चर्चा होगी और आपका नाम भी होगा. नक्कीच अजिंक्यपद जिंकण्याच्या ईर्ष्याने दोन्ही दादा संघ आज ग्रामीण टेनिस क्रिकेट जगत गाजवत आहेत. आणि नमो चषकावरती अगदी सोनेरी अक्षरामध्ये नाव कोरण्यासाठी हे दोन्ही संघ सज्ज आहेत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती समीर नाईक, विजयाचा पाईक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, वाघाची डरकाली असते या खेळाडूची. आणि अगदी सरपंच चषक निश्चित उसाटण्याच्या स्पर्धेमध्ये त्याने डरकाली फोडली होती. क्या बात है, जबरदस्त मैच है. आखिरी गेंद है, 50 कंप्लीट होते हुए भिंगारी के. और फाइनल में कितना टारगेट होगा आइए उसे देखते हैं. समीर नाइक बहुत खुश थे. उन्होंने कहा था कि उन्हें साइकिल जब मिली थी, बहुत सालों के बाद वो मिली, उन्होंने सेलिब्रेट किया उस मोमेंट को. और वही है समीर नाइक. बॉल्ड आउट में भी थे, लेकिन प्रयास कोहली का बॉल्ड आउट बिल्कुल सही लगा. उसके बाद ये टीम फाइनल में गई. आखिरी बॉल टारगेट सेट. नमो चषक का पहला सत्र फाइनल आप देख रहे हैं. भिंगारी बनाम टीम वाहल के बीच में. मैच ऑन. टारगेट सेट बॉल. Oh, one hand shot, no look shot, 1 hand 6. कुणाल नाईक ऑन फायर. नमो चषकातील सर्वाधिक देखना फटका खेळलाय ऋषभ पंत या दर्जाचे फटके खेळताना आपण अनेक वेळा पाहिले. राईट मधून विकेटने मारा केला ऋषभ पंत स्टाईल, एका हाताने हा फटका खेळला. 1 hand 6. वंस अगेन बड़े स्क्रीन पर आइए उसे एक्शन रिप्ले में देखते हैं. नो लुक शॉट, नो कंपैरिजन. 1 hand 6. बल कुणाल नाईक सुपर शॉट ऑफ द नाइट, शॉट ऑफ द नमो चषक. अगदी अंपायर 4 रन. 4 रन. यस 4 रनों के लिए. आइए आखिरी स्कोर आपको बताते हैं. 50 पे चौका लगा, 54 बने हैं और जीत के लिए 55 का लक्ष्य है. लेकिन बहुत कमाल का स्ट्रोक था. और ये देख सकते हैं नमो चषक का ये ट्रॉफीज, चैंपियन की ट्रॉफी, रनर अप और 3रा नंबर. अगदी या ट्रॉफीवरती सोनेरी अक्षरामध्ये कोण नाव कोरेल हे पाहावं लागेल. अगदी या स्पर्धेतील आमचे गुणसंख्यांक लेखक अनिश पाटील वाजे पनवेल, उत्तम दर्जाचं गुणसंख्यांक लेखक, त्याच्या माध्यमातून केतन दलवी पीटीसी लाईव्ह, त्यानंतर फाउंडर संदीपजी वासकर पेठ, सर्वांचं ग्रेट कार्य या स्पर्धेमध्ये राहिले. समालोचक अगदी
लगातार प्रत्येक रात्रीमध्ये एक वेगळा माहोल प्रस्तावित करणारे रायगड ठाणे जिल्ह्याची मुलुकमधील तोप आमचे आदर्शवत को कॉमेंटेटर मॅक्स सर, मच्छिंद्र पाटील सर, रोहिंजन, एक जबरदस्त समालोचन त्यांचं या स्पर्धेमध्ये पाहिलं. आज महाराष्ट्राचा पहिला बायकर मॅन को कॉमेंटेटर प्रवीणजी टेंबे सर यांना पाहिलं. मी स्वतः रोशन पाटील शिरवली सर्वांचं मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आम्हाला संधी दिल्याबद्दल आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं सर्व आयोजकांचं आणि भारतीय जनता युवा मोर्चा यांचं मनपूर्वक आभार. यस, नमो चषक में चैंपियन टीम को मिलेंगे 1,11,111, रनरअप टीम को मिलेंगे 55,555 और तीसरे क्रमांक पर जो टीम है वलवली उसे मिलेंगे 33,333 और आकर्षक नमो चषक. तीनों टीमों को ढेर सारी शुभकामनाएं. और ये देख सकते हैं द ड्रीम सिटी खारघर. पुन्हा एकदा प्रवीणजी पाटील असतील, प्रशांतजी खानावकर, संदीपजी वासकर, मच्छिंद्र पाटील सर या सर्वांचं मनपूर्वक आभार. खेळाच्या उत्तरार्धाकडे लक्ष वेधित केलं जाईल. खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा घडताना पाहिल्या 54 आणि उत्तरार्धामध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 55 धावसंख्येची. आणि अगदी भारतीय जनता युवा मोर्चा नमो चषक भव्य क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचा मानकरी कोण, चॅम्पियन कोण, या स्पर्धेतील रनरअप कोण याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. आणि हे पाहता दोन्ही संघनायकांना आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं मनपूर्वक इथे शुभेच्छा असतील. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये इथे जॉईन होतील समालोचन क्षेत्रातील अतिशय अग्रगण्य नाव मच्छिंद्र पाटील सर, मॅम फ्रॉम रोहिंजन, डीजे म्युझिक डीजे प्रशांत. बात है नमो चषक. वेलकम टू ऑल. येस, खारघरचा आपण बॉल बॉय पाहतो, स्मार्ट बॉय चांबो. क्या बात आहे, बॉल बॉयची भूमिका त्यांनी केली आहे, त्याचं देखील सुंदर योगदान आहे. क्या बात आहे. येस, खारघरचा चांबो आपण पाहतोय, काय स्माइल आहे बघा त्याची, सुंदर आहे. रोशन चांबोला खरं तर खूप साऱ्या शुभेच्छा असतील. भाई तो चलता है तो मासी मास खासम खास. आणि उद्या विशाल नाईक यांच्या टीम मध्ये आहेत ते KPL खारघर प्रीमियर लीग मध्ये तेही खेळणार. क्या बात आहे. शुभेच्छा. जाऊया फायनल कडे. दुसऱ्या सत्रासाठी द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र मच्छिंद्र पाटील सर. थँक्यू प्रवीण टेंबे आणि थँक्यू रोशन पाटील. मॅक टू क्रिकेट फायनलचा सामना सर्वांचं स्वागत करतोय. या आपण बोलणार आहोत एक मोठ्या सामन्याकडे 55 धावांचा पाठलाग करायचा वाल संघाला. सर्वांचं स्वागत करतोय आणि वळतोय सामन्याकडे. PTC फाउंडर संदीप वासकर देखील आमच्या समेत आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. प्रचंड मेहनत त्यांची देखील स्पर्धेमध्ये फलंदाज तयार. पहिला चेंडू स्वीप केलाय, मात्र मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसलाय. जय चेंडू खाली, फलंदाज बाद. पहिला धक्का. थँक्यू. माईकचा आवाज वाढव, डीजेचा कमी ठेव मित्रा. शेवटचा क्षण आहे, 12:30 वाजलेत. आमचा हे PTC फाउंडर स्क्रीनवरती बघू शकाल आपण. प्रचंड मेहनत आहे PTCची, फार कमी वय त्यांचं, मध्ये कमी वयामध्ये उंच भरारी. हे आमचे DJ मास्टर,
त्यांनी देखील आम्हाला भरपूर सहकार्य केलं. हे आमचे केडी बंधू आणि आमचा कॉमेंट्री बॉक्स. स्वागत आहे सर्वांचं. सर्वांनी भरपूर योगदान दिलं स्पर्धेसाठी. पहिला फलंदाज बाद झालाय. प्लॅटिनम डॅशचा शिकार झालाय. पहिल्या चेंडूवरती गडी बाद होताना शून्यावरती त्याला मात्र परतावा लागले. 55 धावा कुठायच्यात. या रेग्युलरच्या माध्यमातून 31वा सामना आपण माफ कर 23वा सामना एन्जॉय करतोय. 24 संघ स्पर्धेमध्ये ही शिटी कमी कर 24 संघ स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. 23वा सामना आपण पाहतोय मैदानावरती. प्रचंड मेहनत प्रवीण शेट आमचे, अंतर्गत प्रशांत खानावकर यांचं मॅनेजमेंट, तसंच आमचे विशाल नाईक आणि आमचे महेश भोईर, संपूर्ण वेलफेअर असोसिएशन, प्रवीण स्पोर्ट्स संपूर्ण सदस्यांचा मनापासून आभार. खूप चांगली मेहनत या स्पर्धेमध्ये आणि त्याचं आपण फळ पाहतोय ते म्हणजे आता यशाच्या शिखरावरती स्पर्धा पोहोचते. नमो चषकाचं आयोजन खूप सुंदर आयोजन, ब्युटिफुल, नो डाऊट. डिसिप्लिन किती भरपूर मेंटेन झाला स्पर्धेमध्ये. ओ थोडासा उशिरा बॅटचा पेस ओपन केलाय. फुटवेअर नाहीये क्रिकेटमध्ये. फुटवेअर, मोबाईलमध्ये नेटवर्क, हे मी पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगतोय. आणि बघा हा डगआउटचा माहोल आहे. डगआउटमध्ये कोणता संघ बसला हे कधी कधी कळत नाही मला, कारण आमचे खेळाडू देखील तिथे असतात दुसऱ्या संघाचे. हरकत नाहीये, तिथे तुम्हाला आम्ही मुभा दिलेली आहे. हेलिकॉप्टर उडण्याचा प्रयत्न नाहीये. चेंडू खाली हादरलाय. हे पंचांना स्पष्ट सांगितलंय. यस, हे पंचांचं लक्ष आहे. बॉस आमचे मिस्टर नीरज राणावत सर, तसंच आमचे बोराडे सर, बाविस्कर सर आणि मेहर सर, सर्वांचं मनापासून स्वागत. या बॉसला दाखवलं जातं बघा. हे बॉस वेल एज्युकेटेड पर्सन आहेत. फ्लंटली इंग्लिश बोलतात ते. आणि जेव्हा आम्हाला इंग्रजीमध्ये काही समस्या येतात त्यांच्याशी आम्ही डिस्कस करत असतो, कारण ते कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकलेले आहेत. ॲज फार ॲज माय एज्युकेशन इज हॅव कम्प्लिटेड इन मराठी मीडियम. सो समटाइम वी हॅव टू फेस द लॉट ऑफ ऑब्स्टॅकल्स फॉर ग्रामर, नो डाऊट. पण आम्ही प्रयत्न करतोय. प्रयत्न करावे लागतात. इंग्रजी शिकावं लागेल तुम्हाला जर परदेशामध्ये जायचं असेल तर, आणि सामना जिंकायचा असेल तर चौकार षटकार मारावे लागतील. आणि आज चौकार पाहायला मिळतोय. चार धावा, 4 चौकांना सुरुवात करत असताना पहिला चेंडूवरती गडी बाद झाला, विकेट मिळाला, नंतर मध्ये चौकार आलाय. हे चांगलं क्रिकेट आहे. बॅटल चांगलं राहिलं. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. दोन्ही संघांना भरपूर सामने जिंकून इथपर्यंत प्रवास केलाय. त्यावेळी सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. वालचा संघ आमचे समीर पाटील असतील, आमचे अमरदादा असतील, स्वागत आहे तुमचं देखील. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी, भन्नाट वेग दाखवलाय. विथ ॲक्युरेसी आणि षटक संपला अशा रीतीनं पहिलं. आणि षटकामध्ये चौकाराचा अपवाद वगळता धाबा आले नाहीयेत, फक्त 4च धाबा. आता मात्र कठीण झालं. 51 धाबा कुठाच्यात येणाऱ्या 3 षटकांमध्ये, म्हणजे 18.1 सरासरी ठेवावी लागेल. यस प्रवीण. लकी ड्रॉ. चला लकी ड्रॉ कडे आपण जातोय. प्रेक्षक, ज्या प्रेक्षकांनी लकी ड्रॉच्या चिठ्ठ्या टाकल्या होत्या त्याने तयार राहा, कारण आता लकी ड्रॉ मध्ये एका प्रेक्षकाला सायकल, बायसायकल मिळेल. आणि आता लकी प्रेक्षक कोण असेल बघा. आपण सातत्याने मागील 4 रात्रीपासून पाहतोय 4 सायकल जिंकणारे प्रेक्षक होते, आणि आता ही 5वी सायकल कोण जिंकणार. लकी ड्रॉ, लकी प्रेक्षक. आपण पाहुण्याचे शुभ असते ती एक चिठ्ठी काढूया आणि आजचा लकी विजेता प्रेक्षक कोण असेल ते पाहूया. क्या बात आहे. खूप चांगली संकल्पना. आणि दादाने प्रेक्षकांचा देखील विचार केलाय. जे सामने पाहायला येतात त्यांच्यासाठी तरी काहीतरी आपण पारदर्शक ठेवलं पाहिजे, या हेतूने सायकल इथे ठेवण्यात आली आहे. क्या बात आहे. प्रेक्षकांचा इथे विचार केला गेला. मच्छिंद्र पाटील सर, आणि लकी ड्रॉ कडे आपण चाललोय. लकी मॅन, हु इज अ लकी मॅन टू गॉट सायकल. कोणाला मिळणार ही सायकल लकी ड्रॉ मध्ये. चला सायकल आणायची वरती स्वागत कक्षामध्ये, आणि इथे सायकल दिली जाईल. लकी प्रेक्षक पाहूया कोण आहे. लकी मॅन. स्वागत कक्षामध्ये संपूर्ण आयोजक कमिटी सज्ज आहे. प्रवीण दादा पाटील साहेब देखील आहेत या स्पर्धेचे मुख्य आयोजक. सर्व पाहुणे ज्यांच्या शुभ हस्ते आम्ही बक्षीस समारंभ देखील करणार आहोत, परंतु लकी प्रेक्षकाची ते वाट पाहिली जाते.
आम्ही अनेक वेळा पाहिला तोंडरे स्पर्धेमध्ये आम्ही पाहिला लकी ड्रॉसाठी बाईक होती, तिथे देखील सलग 2 वर्ष बाईक एका प्रेक्षकाला मिळाली आणि त्यानंतर लकी ड्रॉसाठी 12व्या खेळाडूला देखील कूलर असतो, परंतु इथे लकी ड्रॉ प्रेक्षकांसाठी सायकल ठेवण्यात आली आहे आणि या सायकलचे पुरस्कार ते आहेत. आपण जर पाहिला खारघर प्रीमियर लीग आयोजक श्री प्रवीणदादा पाटील नगरसेवक आणि प्रवीणजी बेरासाहेब युवा नेता यांच्या माध्यमातून तुम्हाला ही सायकल सिटी लाईट पाहायला मिळते. विशाल नाईक प्लीज जॉईंट विथ अस. आयोजक कमिटी विशाल नाईक. काही चिठ्ठ्या बाकी असतील तर आपण लगेच त्या आणायच्या आहेत या बाउलमध्ये आणि आता ती लकी ड्रॉची चिठ्ठी काढली जाईल. एक्साइटमेंट. ज्या प्रेक्षकाने इथे लकी ड्रॉच्या चिठ्ठ्या लिहिल्या होत्या त्या चिठ्ठ्या सांभाळून ठेवा, कारण की आता जी चिठ्ठी निघेल तुम्हाला दाखवायची. एक पावती तुमच्याकडे असते, ती कन्फर्म झाल्यानंतरच आम्ही तुम्हाला ही सायकल सुपूर्द करू. एक्सायटेड मुवमेंट. जबरदस्त. शेवटची रात्र. बघा संदीप वास्कर यांनी आत्ताच सांगितलं की त्याला जर सायकल मिळाली तर एका गरीबाला तो दान करेल. एकदा टाळ्या होऊन जाऊन द्या. क्या बात आहे. माणुसकी याला आपण म्हणतो. या विशाल नाईक जॉईंट विथ अस. तो मुवमेंट आलाय. सचिन दादा आपण एक चिठ्ठी काढायची आहे. लकी प्रेक्षक कोण असेल बघूया आपण. क्या बात आहे. तर लकी प्रेक्षकाचा इथे नाव घेतलं जाईल आणि लकी प्रेक्षकाचं नाव आहे आकाश धोंडे. आकाश, क्या बात आहे. आकाश ठरला एक लकी प्रेक्षक या लकी ड्रॉचा. आकाश धोंडे याला विनंती करतो, शेवटचे 5 मिनिटं आहेत. आकाश आपण यावं आणि तो ठरलाय लकी ड्रॉचा मानकरी. आला. एकदा टाळ्या होऊन जाऊ दे. क्या बात आहे. आकाश धोंडे. यस, हा ठरलाय लकी प्रेक्षक, त्याला मिळते सायकल. आकाश यावं. आपली चिठ्ठी कन्फर्म करा. चिठ्ठी कन्फर्म करायची आहे. परफेक्ट आहे. यस, एकदा टाळ्या होऊन जाऊ दे. आकाश धोंडे ठरलाय नमो चषकाचा सायकल विजेता. साहेब या आपले शुभाशय द्यायचं सायकल. अभिनंदन आकाश. अँड ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स मच्छिंद्र पाटील सर. थँक्यू. हा इथे मुलगा लगातार 4 दिवस येत होता आणि मात्र स्ट्रगल झाला त्याचा यशस्वी. अभिनंदन. बॅक टू क्रिकेट. बघू शकाल त्याच्या चेहऱ्यावरती हास्य आहे. हे चेहऱ्यावरची हास्य तुम्हाला 2 करोडाची सायकल दिली तरी भेटणार नाही मित्रांनो. बघा स्मित हास्य हे महत्वाचं आहे. सायकलची किंमत आम्ही कधी मोजत नाहीयेत, मात्र जे स्मित हास्य आहेत त्याची किंमत तुम्हाला कधी मोजता येणार नाहीये. लवली हिट. मात्र नाही जमला. बॉल बॅक ड्राईव्ह डॉट चेंडू आणि मात्र कमालीची गोलंदाजी झाली आणि वाल संघाला बॅकफुटला आणून चढल्या मैदानावरती भिंगारी संघानं. भिंगारी संघाचा गोलंदाजीचा अटॅक नेहमी चांगला राहिला स्पर्धेमध्ये. आता समीकरण वेगानं बदलणार. येणारे चेंडू 12 आणि तब्बल 43 धावांची गरज आहे. त्यामुळे आता वाळ संघ जिंकणार का याची उत्कंठा शिकेला पोहोचली, मात्र भिंगारी संघ त्याला जिंकू देणार का हा मोठा प्रश्न आहे मैदानावरती. सर्वांचा आता मी आभार व्यक्त करतोय, कारण आता तो शेवटचा क्षण आलाय. आमची पीटीसी संपूर्ण टीम, पीटीसी फाउंडर संदीप भास्कर आणि केडी बंधू या सर्वांचे मनापासून आभार. आमचे कॉमेंटेटर टीम्स, तर आमचे स्कोरर, आमचे प्रेक्षक, आमचे सर्व पंच, आमचे बॉस आणि त्याची संपूर्ण टीम, मिस्टर नीरज राणा सर आणि त्याची संपूर्ण टीम, त्यानंतर आमचे प्रेक्षक, आमचे मान्यवर, सर्व वेलफेअर असोसिएशनचे, प्रवीण स्पोर्ट वेलफेअर असोसिएशन सर्व सदस्य, प्रशांत खानावकर, प्रवीण शेठ, त्यानंतर आमचे विशाल नाईक, त्यानंतर आमचे महेश भोईर, सर्वांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. आणि सर्वात जास्त मी आभार व्यक्त करेन आमच्या प्रेक्षकांचं, ज्यांनी आम्हाला नितांत प्रेम दिलं, आणि आमचे डीजे मास्टर ज्यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतली त्यांचं देखील मनापासून स्वागत. आणि सर्वात जास्त आभार व्यक्त करेन जे खेळू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले, अत्यंत चांगलं डिसिप्लिन त्यानं इथे मात्र आम्हाला दाखवलं, त्यांचं देखील मनापासून स्वागत. हिट केलाय चेंडूला, मात्र नाहीये गॅप नाहीये, एकच धाव मिळणार. चेंडू लॉंग ऑफला झालं, ट्रॅव्हल झालं, एकच धावाने फारसा फरक पडणार नाही सामन्यावरती. 11 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. हा बघू शकाल आमचा नन्ना म्हणणार आहे, चला राऊंड मारू द्या त्याला, जरा पीटीसी लाईव्हला विनंती करू त्याला कव्हर अप करा. तर ज्या पद्धतीने त्याच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे ना तो खूप मोठा आहे, तो गगनात मावेना. आम्ही गरिबीतनं मोठे झालोत, आम्ही सायकलच्या मागे मागे धावायचो, मात्र ते दिवस वेगळे होते, आता दिवस वेगळे आहेत. मात्र श्रीमंती तेव्हा खरी होती विचारांची. आता जरी लोकांकडे पैसा असला ना तरी विचारांची श्रीमंती ती राहिली नाहीये. तो वारसा, ते विचार आता राहिले नाहीये. जरी तुमच्याकडे पैसे असले ना प्रवीण,
तरी Yes. आता मध्ये ते सुख आणि ते समाधान तुमच्याकडे नाहीये, कारण तुमच्याकडे विचाराची आता श्रीमंती राहिलीच नाहीये मुळात. सर आपण पाहतोय हा मुलगा सातत्याने प्रत्येक रात्री येत होता आणि आज त्याचं स्वप्न पूर्ण झालं. आकाश धोंडे हे त्याचं नाव आहे आणि एका गरीबाला सायकल मिळाली याचा आम्हाला खूप आनंद आहे सर. हो ॲब्सोल्युटली नो डाऊट. हो व्हॉट अ स्पिन, काय चेंडू स्पिन केलाय गोलंदाज. खूप चांगले गोंजे करत असताना 9 चेंडू आणि गरज असणारी ती मात्र 41 धावांची. प्राईज सेरेमनीचे जबाबदार रोशन पाटील आमचे एवन जोडे यांच्यावरती टाकणार आहे, कारण आता आम्ही खरोखरच आय एम रिअली टायर्ड, खूप थकलो आता आम्ही आणि उद्या स्कूलमध्ये देखील जायचं, सकाळी 7ला रिपोर्टिंग करायचे. चला खूप खूप धन्यवाद प्रवीण शेठ आणि आमचे प्रशांत खानावकर सातत्याने संपर्कामध्ये होते आमच्या स्पर्धेसाठी. कुठेही आम्हाला स्पर्धा घेऊ दिली नाही त्यांनी, कारण आमचं प्रेम आहे प्रवीण दादांवरती आणि एकच धाव मिळणार. आता मध्ये समीकरण वेगाने बदलणार. येणारे चेंडू 8 आणि गरज असणारे 40 धावांची. ज्या वाल संघाने आतापर्यंत चांगला प्रभावशाली खेळ दाखवला मैदानावरती, त्या मात्र वाल संघाला बॅकफुट लावून सोडल्या मैदानावरती. वाल संघाने आतापर्यंत प्रभावित केलं, मात्र वाल संघाचं एक वैशिष्ट्य राहिलंय, जो संघनायक तो फार हुशार आहे. त्यानं कधीही टॉसला कॉल केला नाही, समोरच्या संघाला नेहमी मान दिलाय त्यानं, हे मला फार आवडलं त्याचं. 8 चेंडू 40 धावा. Oh, beautiful delivery with extra pace. There is no footwork and there is no chance for the run. And score is now, it's very difficult. 7 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. शेवटच्या टप्प्यात सामना चांगला व्हायला हवा होता, कारण आमची अपेक्षा होती प्रत्येक सामना शेवटचा चांगला झालाय, प्रत्येक सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेलाय. मात्र फायनलचा सामना जसा व्हायला हवा तसा मात्र होत नाही. 7 चेंडू 40. कंबर मोडली या संघाची मी म्हणेन. गोलंदाजच्या अटॅकने चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, फलंदाजाला बीट केलं. एज हँड टेकन, विकेट कीपर मेकिंग नो मिस्टेक. वन मोर विकेट गोज डाउन. विकेट नंबर 3 गोज डाउन ऑन 15. नाउ 6 डिलिव्हरीज रिमेनिंग नाउ 40 रन्स. इट्स नॉट पॉसिबल ऑन द पेपर. जे आपण तयारी करूया प्रवीण प्रशांत खानोकर यांच्याकडे फॉर्मॅट आहे. यस महेश दादा रेडी आहेत आमचे. उद्या महेश दादा दमाय थकायचं नाही, उद्या आपल्याला केपील करायचे. परवा मात्र शांत झोपा. हा बघा प्रवीण दादा, तुमचं यश आहे, तुमच्या असोसिएशनचं यश आहे, वेलफेअर असोसिएशनचं. कारण ज्यावेळी परेश ठाकूर साहेबांनी तुमच्या कौतुकाची थाप दिली पाठीवरती, आम्हालाही अभिमान वाटला की विश्वास त्यांच्यावरती टाकला ना प्रवीण शेठवरती, की ते कार्य अगदी चांगलं करतात. मित्रांनो, एवढा विश्वास संपादित करणं हे सोपं नाहीये. त्यासाठी प्रवीण शेठ 15 दिवस मेहनत घेतात आणि सातत्यानं 4 दिवस या व्यासपीठावरती आहेत. ही कौतुकाची थाप तुम्हाला अशी प्राप्त होत नाहीये. त्यासाठी ध्यास, शिस्त, समर्पण, परिश्रम, हार्डवर्क तुम्हाला करावा लागतं, तुम्हाला वेळ द्यावा लागतो आणि तो दिला प्रवीण शेठनं. आणि त्यामुळे परेश ठाकूर साहेबांना कौतुकाची थाप दिली त्यांच्या पाठीवरती. हा आमचा प्रेक्षक वर्ग ज्याने देखील आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं, खूप चांगलं मी म्हणेन. तुमचं देखील मनापासून आभार आहे. 7 चेंडू 40. आता मजा नाही सामन्यामध्ये. आता का स्पीडअप करा, कारण आता तुमचा फायनलचा रेकॉर्ड देखील बाईकसाठी नाहीये. माझा टाइमपास नको प्लीज. दर्पण आलाय, दर्पण वडवी भरपूर वेळा तो मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्डचा मानकरी ठरलाय आणि फलंदाज बाद. वाईल्ड संघाची दयनीय अवस्था झाली. 15 वरती 4 धक्के. यस डीस आहे. क्या बात आहे. 15 वरती 4. वाईल्ड संघाला सामना नेहमी कायम लक्षात राहील, कारण आतापर्यंत त्यांचा एवढी परिस्थिती या स्पर्धेमध्ये आतापर्यंत कोणत्या सामन्यामध्ये झाली नव्हती. मात्र मी कौतुक करेन भिंगारी संघाचा. त्याने जो क्रिकेट दाखवला आतापर्यंत या स्पर्धेमध्ये तो मात्र उल्लेखनीय राहिला आणि त्याची चर्चा नेहमी सातत्याने राहणार. यस, भिंगारीचे आमचे पाजी देखील आमच्या समेत आहेत. संदीप सिंग हमारे साथ है. पापाजी यानी की मित्रांनो, सर्वात जास्त तुम्हाला आर्मीमध्ये कोणती लोक असतील तर पंजाबची, कारण त्यांचं जे रक्त असतं ना खूप गरम असतं. मात्र त्यांचा स्वभाव साधा असतो, नारळासारखा, वरून कडक, आत्मन नरम. क्या बाजी बरोबर. यस जी हा. सर्व धर्म आम्ही मांडणारे लोक आहोत. माणुसकीच आमचा धर्म आहे. ओ क्लीन बोल्ड म्हणणं आठवे. क्लीन बोल्ड याली मात्र कोणताही संधी नाही मैदानावरती फलंदाजाला. धक्का क्रमांक 5वा 15 वरती गोलंदाजी बघा, अटॅकिंग गोलंदाजी. ओ क्लीन बोल्ड नो डाऊट. फॉलिंग स्लिप मारायचा प्रयत्न. धक्का क्रमांक अजूनही यस डीज आहे.
आता काही चेंडूंची फॉर्मॅलिटीज राहिली आहे, नंतर आपण नमो चषकाला पूर्णविराम देणार आहोत. सर्वांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करेन आणि जे प्रेम यावर्षी दिलात पुढच्या वर्षी देखील आपण प्रेम द्याल अशी अपेक्षा बाळगतो. जो विश्वास प्रवीण शेटवरती आहे तो कायम राहील तुमचा अशी आम्ही अपेक्षा बाळगतोय आणि प्रवीण शेटने देखील ग्वाही दिली की तो विश्वास कायम संपादित करणार. ओ हिट केला चेंडूला, व्हाट अ शॉट, एक्सलंट स्ट्रोक, सप्लान टाइम इन द ओकेजन, देयर इज नो चान्स आउट ऑफ द पार्क, दॅट्स अ 6. मात्र षटकार थोडेसे उशिरा आलेत. उशिरा सुचलेलं शहाणपण आणि भात करपून गेल्यानंतर पडलेला पाऊस दुष्काळ असते. मे महिन्यामध्ये पाणी प्यायला नसेल तर फायदा काय त्याचा, हाच दुष्काळ असतो मित्रांनो. आता षटकार उशीर झाला आहे ना, आता हे षटकाराला महत्व नाहीये, देयर इज नो इम्पॉर्टन्स. चेंज ऑफ पेस, 4 स्ट्रोक, प्रचंड ताकदीचा वापर आणि फलंदाज बाद. लॉंग आपला खूप सुंदर झेल. धक्का क्रमांक 6, 21 वरती 6. राजभोर यांचे देखील आपण आभार व्यक्त करूया. मी रिमोट वरती बॉम्ब पिक्चर मध्ये बघितलेत, मात्र इथे जे फटाक्यांचे स्फोट होतात ना ते रिमोट वरती होतात. तुझं देखील आभार, कारण मी पहिल्यांदा बघितलं रिमोट त्याने दाबल्यानंतर ते ब्लास्ट होतात. म्हणजे टीव्हीवर जे आपण पाहतो ते खरं असतं, ते जरी खोटं दाखवायला असतं तरी मात्र ते खरं असतं. फलंदाज बाद, क्या बाजी बहुत खुश आहे, कारण आता मात्र भिंगारी संघ चॅम्पियन ठरणार. यस डीजे, ऐकूया आपण त्याची धून. प्रेक्षकांना विनंती, कुठेही जाऊ नका, फायर शो होणार आहे या चेंडू नंतर, तो पाहायला विसरू नका. अगदी दैदिप्यमान 16 आणि स्वानेचा विजेता भिंगारी चॅम्पियन. आणि आता पाहणं आपण स्क्रीनवरती देखील दाखवला जाईल, तो मात्र आता फायर शो. क्या बात है, क्या बात है. पण स्टंप ठेवायचे आहेत टीम भिंगारी, कारण उद्या खारघर प्रीमियर लीगचा आगाज आहे. अगदी 3 स्तंभ इथे जमा केले जात आहेत. 3 स्तंभ अजून आपण जमा करा. अगदी या स्पर्धेचा चॅम्पियन भिंगारी, एक दमदार कामगिरी. या स्पर्धेचा रनरअप अर्थातच वहाल, एक कमाल धमाल मालामाल हा सामना क्रिकेट रसिकांनी एन्जॉय केला. डीजे आता थोडासा आवाज वाढवा, कारण बक्षी वितरण सोहळ्याकडे आता लक्ष वेधित केलं जाईल. अगदी फायर्स
सेरेमनी करायची आहे. चला या.